नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्रीमध्ये सर्व महिलांनी आवर्जून पाळा हे 21 नियम. नवरात्री हा देवी दुर्गेचा उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात काही सोपे आणि प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. तर जाणून घेऊया नवरात्रीमध्ये माता दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत. नंबर 1. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून घर स्वच्छ करावे आणि देवीसमोर लाल फुलांचा हार अर्पण करावा किंवा लाल कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल देवीला आवर्जून अर्पण करावे. नंबर 2. नवरात्रीमध्ये दररोज देवीचे नामस्मरण आणि प्रार्थना करा. शक्य असल्यास 9 दिवस उपवास किंवा सात्विक आहार घ्यावा. नंबर 3. दररोज सकाळी स्नानानंतर देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. यामुळे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच देवीजवळ 9 दिवस अखंड दिवा आवर्जून लावावा. नवरात्रीमध्ये जर तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर या दिवसांमध्ये घर रिकामे ठेवू नका किंवा घर बंदिस्त करून कुठे देखील बाहेर जाऊ नका. नंबर 4. देवीला 9 दिवस वेगवेगळ्या फुलांची पानांची माळ अर्पण करावी. देवीला घटाला माळ अर्पण करताना त्या घटाची माळ सुईने कधीही बनवू नये, तर गाठी बांधून प्रत्येक पानांची किंवा फुलांची माळ बनवावी. नंबर 5. देवीला 7व्या किंवा 8व्या माळेला नारळ अर्पण करावा. दररोज देवीसमोर घंटा वाजवा. तसेच देवीला दररोज गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. रात्री देवीसमोर दररोज कापूर जाळावा. नंबर 6. नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशती किंवा ललित सहस्त्रनाम यांचे पठण अवश्य करावे. दररोज सकाळ संध्याकाळी देवीची आरती देखील करा. नवरात्रीत व्रत करताना पूजा आणि आरती एकाच वेळी पूर्ण करा. खंड पडून देऊ नका आणि टप्प्याटप्प्यानेही पूर्ण करू नका. त्यामुळे तुम्ही केलेल्या पूजेचा काहीही परिणाम होणार नाही. ती पूजा निष्फळ ठरेल. तसेच नवरात्री दुर्गादेवीच्या पूजेनंतर आरती न विसरता जरूर करावी. पूजेमध्ये काही जर त्रुटी राहिल्या असतील तर त्या आरतीतून पूर्ण होतात. नंबर 7. नवरात्रीच्या उपवासाच्या काळात दररोज 11 वेळा दुर्गा गायत्री मंत्र आवर्जून जप करावा. नंबर 8. उपवासाच्या काळात नवरात्रीमध्ये दररोज एका गरजू व्यक्तीला अन्नदान अवश्य करा. तसेच दररोज गूळ फुटाणे किंवा हिरवा चारा गाईला खाऊ घाला. नंबर 9. नवरात्रीत दररोज दुर्गा देवीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर लाल फूल अर्पित करावे. या 9 दिवसात केस कापू नये, शेविंग करू नये. नंबर 10. नवरात्री जेवणात नॉनव्हेज, कांदा लसूण यांचे सेवन करू नये. 9 दिवस लिंबू देखील कापू नये. असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. नंबर 11. 9 दिवस दुपारी झोपू नये. याने व्रताचे फळ मिळत नाही. या दिवसात काळे कपडे परिधान करू नयेत. कांदा, लसूण या व्यतिरिक्त धान्य आणि मीठ यांचे देखील सेवन करू नये. नंबर 12. नवरात्रीत चामड्याने निर्मित केलेल्या वस्तू घालू नये. जसे बेल्ट, बॅग किंवा जोडे, चपला. देवी दुर्गाची मनोभावी पूजा केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात. तसेच आर्थिक समस्यांपासून देखील मुक्ती मिळते. नंबर 13. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये 9 मुलांची पूजा करण्याचा नियम आहे. पण किमान 3 मुलींची पूजा सुद्धा तुम्ही करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमच्या घरातील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नंबर 14. अष्टमीच्या दिवशी कन्यापूजेला खास महत्त्व आहे. या दिवशी 9 मुलींची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेटवस्तू द्यावी. यामुळे दुर्गादेवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. नंबर 15. नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना सुवासिनीने हातात हिरव्या बांगड्या आवर्जून घालूनच पूजा करावी. तसेच देवीला नेहमी स्वच्छ आणि फ्रेश ताजीतवानी फुले अर्पण करावीत. नंबर 16. नवरात्रीमध्ये चालीसा मंत्र किंवा दुर्गा सप्तशती वाचत असाल तर वाचताना बोलण्याची किंवा उठण्याची चूक अजिबात करू नये. यामुळे तुमची नकारात्मक शक्ती पाठाच्या फळ काढून घेत असते. नंबर 17. घरात सुखशांती टिकून ठेवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ 9 दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते. नंबर 18. नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चामड्याच्या चपला किंवा चामड्याच्या वस्तू वापरू नये. जसे की बेल्ट, पर्स, बॅग, चप्पल, शूज यासारख्या इतर गोष्टी वापरणे शक्यतो टाळावे. नंबर 19. नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या महिलांनी
9 दिवस लिंबू तोडू नये किंवा लिंबू कापू नये. नंबर 20, नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला फार महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार कन्यापूजनासाठी 2, 5, 7 किंवा 9 मुलींना आमंत्रित करणे हे नेहमी शुभ मानले जाते आणि म्हणून कन्यापूजनासाठी नेहमी 2, 5, 7, 9 किंवा 9च मुलींना आमंत्रित केले पाहिजे. नंबर 21, नवरात्रीमध्ये बूट, चप्पल घालून पूजास्थळी जाऊ नये. तसेच घरामध्ये झाडू उभा ठेवू नये. नंबर 22, नवरात्रीच्या उपवासात 9 दिवस अन्नामध्ये धान्य आणि मिठाचे सेवन अजिबात करू नये. याशिवाय तुम्ही सदैव मिठाचा वापर करू शकता. नंबर 23, विष्णू पुराणानुसार नवरात्रीच्या व्रतामध्ये दिवसा झोपणे वर्ज्य आहे. त्यामुळे घरामध्ये आळसाचं वातावरण निर्माण होतं. नंबर 24, नवरात्रीचे उपवास करणाऱ्या महिलांनी भाविकांनी 9 दिवस गादीवर व पलंगावर झोपणे टाळावे. तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने हे व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवरच झोपावे. तसेच नवरात्रीमध्ये कोणत्याही महिलेचा अनादर करू नये. मग ती आई असो, बहीण असो किंवा इतर कोणतीही महिला असो. सर्व स्त्रियांशी आदराने वागावे आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दांचा वापर करू नये. तसेच या काळात रंगांचे म्हणजेच काळ्या रंगांचे कपडे देखील घालू नये. नंबर 25, नवरात्रीमध्ये केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे. यावेळी कांदा, लसूण, मांसाहार, मद्य, जंक फूड असे तामसिक पदार्थांचे सेवन शक्यतो टाळावे. नंबर 26, नवरात्रीत विशेष जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नखे कापणे टाळायला हवे. असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकतात. नंबर 27, नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटे बोलणे टाळावे. कोणालाही शिवीगाळ करू नये. नेहमी खरे बोलावे, सर्वांशी आदराने वागावे आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहावे. राग, चिडचिड कमी करावे आणि इतर दैनंदिन जीवनात सुद्धा कोणत्याही गोष्टीचा उगीचच खोटा दिखावा अजिबात करू नये. खरं आहे त्या गोष्टीचा स्वीकार करावा. नंबर 28, नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचे अवश्य पालन करावे. यासोबतच वागण्यात क्षमाशीलता, उत्साह असायला हवा. उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे. नंबर 29, जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेला मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत 4 दिवस पूजा करू नये. 5व्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात आणि या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी देवी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी देखील जाऊ नये. नंबर 30, नवरात्री शेवटचा उपवास हा नवमीला किंवा काही ठिकाणी दशमीला म्हणजेच पौर्णिमेला असतो. देवीची आरती करून घट हलवला जातो आणि नंतर देवीला नैवेद्य दाखवून 5 परड्या भरून हा नवरात्रीचा उपवास जो आहे तो सोडला जातो. तर अशा प्रकारे दुर्गा नवरात्री हा सण तर वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. तो म्हणजे चैत्र नवरात्री आहे. तर हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना 9 दुर्गांना समर्पित आहेत. प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे. तर नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर, आदी मातेचा उत्साह. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.